नमस्कार शेतकरी बंधूंनो, विज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 17 जुलै 2025। तर रात्रीपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला, जे आपल्या शेतकऱ्यांना अत्यंत पावसाची गरज होती। जे उर्वरित 5 जिल्हे होते त्या जिल्ह्यामध्ये तर अत्यंत पावसाची गरज होती आणि त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे रात्री। आणि त्यातून बऱ्याच भागामध्ये पण पाऊस पडला। त्याचबरोबर अंबड, घनसावंगी, बीड, माजलगाव, पाथरी, मानवत, सोनपेठ ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे। आणि त्याचबरोबर म्हणजे हा भाग जो आहे, आणि आपण तर सांगितलं होतं की ज्यामध्ये एकंदर जर पाहिलं तर थोड्या भागामध्ये पाऊस राहिलेला होता आणि त्या भागामध्ये पाऊस पडला। ही खूप आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे, कारण त्यांची प्रतीक्षा जवळपास कालपर्यंत म्हणजे जवळपास 45 दिवस होत होते त्यांना, की त्यांची पेरणी सुद्धा रखडलेली होती। आणि जर आपल्याला जर चांगलं जर पाणी असेल किंवा आपल्याला पाऊस असेल, पण आपल्या शेजारचे जर पाणी पाऊस नसेल तर आपल्याला सुद्धा बरोबर वाटत नाही। पण निसर्ग जे आहे थोडंफार कमी जास्त का आहे ना, पण संपूर्ण सर्वांना देत असतो। तर आपला अंदाज पुढला आता तर ह्यामध्ये जर पाहिलं तर आपण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या 2 दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पण पावसाची शक्यता ह्या 2 दिवसांमध्ये आहे। एकूण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर पावसाची शक्यता आहे 2 दिवसांमध्ये। बऱ्याच ठिकाणी ज्या भागामध्ये येतात अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे, पण पावसाला सुरुवात फक्त रात्रपासून म्हणजे काल दुपारपासून सुरुवात झालेली आहे, पण ते पण ह्या 2 दिवसांमध्ये पूर्ण होईल। त्यामध्ये म्हणजे आजच पूर्ण होईल। त्यामध्ये लातूरचा काही भाग, रेणापूर, अहमदपूर, तुळजापूर ह्या भागामध्ये अजून थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे कमी आहे। मग तिथं सुद्धा पाऊस आज उद्या पडणार आहे, त्यामध्ये पडण्याची शक्यता पण आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता। एकच जर हा भाग होता, थोड्याफार प्रमाणामध्ये हा जो राहिलेला भाग होता, या भागामध्ये मात्र ह्या कालपासून आणि आज आणि उद्यापर्यंत सुद्धा पावसाची शक्यता आहे। कालपासून तर पडत होता इथे मध्ये काही भागामध्ये बघा रात्री पाऊस पडला। रात्री पाऊस पडलेला आहे, पाहू शकता। गोदावरीला पाणी जात आहे। गोदावरीतून जवळच 300 मीटरवरच गोदावरी जवळ 300-400 मीटरवरच आहे। पाणी वाढे हो। इकडे पाहू शकता, हे पहा शेतकऱ्याला आनंद झाला, चांगला जोरदार पाऊस पडलेला आहे। पण ह्या भागा इतरच्यापेक्षाही वरी जास्त पाऊस पडलेला आहे असं दिसून येत आहे। जोरदार पाऊस पाणी आहे, पण इथे एवढा पाऊस पडलेला नाही आहे। हे पाणी 10 ते 15 किलोमीटरवरून पाणी येते, 10 किलोमीटरवरच असमांतर पाण्याचं रूप हे झालेलं आहे पावसाचं। बघा शेतकरी मित्रांनो, पावसाचं असमान वितरण किती आहे इथे पहा। इथं अजून तिथं सुद्धा शेत वावलेलं नाही, प्रत्यक्ष दाखवतो तुम्हाला। हे अजून शेत त्याच्यामध्ये पाणी साचलेलं नाही, आणि इथूनच फक्त 100 मीटरवर आता जे दाखवलेलं तुम्हाला वडा आहे, त्या वड्यामध्ये इतकं जोरदार पाणी पाणी येत आहे। म्हणजे असमान वितरण इथे अजून शेत वावलेले नाही तर, पण वावायचं की समजा पाऊस बंद झालेला आहे आणि तिकडे शेत खडून गेले असतील एवढा पाऊस पडलेला तिकडे। म्हणजे किती लांब अंतरावर, फक्त 5 ते 10 किलोमीटरवरच फक्त एवढ्यामध्ये पावसाचं असमान वितरण दिसतं आपल्याला पाहायला मिळेल। 5 किलोमीटरवरच तिकडे मात्र शेत इतके खडून गेले असतील, इतका पाऊस तिथे जोरदार, आणि ते मात्र अजून पावसाचं त्या प्रमाणाने अत्यंत पाऊस कमी। हे एवढे असमान वितरण पावसाचं होत आहे सध्या। इथे अजून हे वावलेलेच नाही, तुम्ही अजून पाहू शकता। हे बघा पूर्ण हे, आणि हे तुम्हाला दाखवतो आहे की माझ्या पाठीमागं हे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे नाला आहे। हे ते झुडपं याच्यामध्ये 100 मीटरवरच आहे फक्त तो। इथून पाण्याचा सुद्धा आवाज येतो इथं। हे माझं शेत आहे, इथं पहा। हे अशा प्रकारे असमान वितरण झालेलं आहे। इथं कमीत कमी थोडं तरी पाणी वाहायला पाहिजे होतं, पण त्या प्रकारे सुद्धा पाऊन पाणी झालेलं नाही इथं, पण मूळ पाणी भरपूर झालेलं आहे। फक्त दाखवायचं कारण म्हणजे असमान वितरण पावसाचं, हेच म्हणून दाखवायचं तुम्हाला। तर आता आपण पाहणार आहोत की जे अमरावती जिल्हा, अमरावती विभाग
अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तसा आपण काल अंदाज दिला तर विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये अजून 2 दिवस पण जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये पण पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये एकूण जर पाहिलं तर नाशिक विभागामध्ये उद्यापासून पाऊस कमी होण्याचे अंदाज होते, पण नाशिक विभागामध्ये उद्यापासून सुद्धा अजून पाऊस वाढण्याची शक्यता पण आहे. उद्या आणि परवा म्हणजेच 18 आणि 19 तारखेला पण पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची सुद्धा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे या 2 दिवसामध्ये. कोकण, रत्नागिरी, ठाणे, मुंबई या भागामध्ये तर मुसळधार सुद्धा पावसाची शक्यता आहे 2 दिवसामध्ये. त्याचबरोबर आता पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्यम पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. एकच जर पाहिजे तर 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण महत्वाचं जर पाहिलं तर आपण ह्या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी होता ह्या भागामध्ये. आणि काय झालेलं होतं की जी आपण सांगत होतो की ते आतापर्यंत जे अंदाजे आहेत आपले अचूक उतरलेले आहेत, त्यामध्ये फक्त आपण सांगत होतो की पाथरीचा उदाहरणार्थ पाथरीचा उत्तरेकडच्या भागामध्ये पाऊस राहील तर दक्षिणेकडच्या भागामध्ये कमी राहील, म्हणजे एवढं तंतोतंत अंदाज आतापर्यंत खरे. पण शेवटी निसर्ग तुम्हाला मी काल म्हणलो तर एका घंट्यात सुद्धा पाऊस करू शकतो या पद्धतीचा पाऊस आता पडलेला आहे आणि 2 दिवसामध्ये सुद्धा पावसाची चांगल्या प्रकारे शक्यता आहे. आणि एकच जर पाहिलं तर 30 जुलैपर्यंत पण राज्यामध्ये पाऊस पडतच राहणार आहे. त्यामध्ये 1-2 दिवसाच्या अंतराने तसं काय आता पाऊस बंद होणार नाही, म्हणजे 30 जुलैपर्यंत पण पाऊस पडतच राहणार आहे. त्यामध्ये भाग बदलत आणि एकच जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची सुद्धा बातमी आहे. तर हे झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणे हवामान अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.